सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज। आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें। लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। भ्रष्ट दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 9च्या अधिकारी श्री हनुमंत चव्हाण यांच्या विरोधात दिनांक 26 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये श्री हनुमंत चव्हाण यांना त्वरित निलंबित करण्यात यावे आणि त्यांना कुठल्याही निबंधक कार्यालयामध्ये ड्युटी देण्यात येऊ नये, तसेच त्यांची खाती चौकशी करून त्यांच्या सर्व मालमत्ता सरकार तिजोरी जमा करण्यात यावी। अशा प्रमुख मागण्यांमध्ये माननीय नोंदणी महानिरीक्षक साहेब यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या एकही मागणी मान्य न करता एक प्रकारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहेत। त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मागणी करून देखील त्यांनी आजपर्यंत कुठलीही मागणी मान्य केलेली नाही। दिनांक 28 आणि 29 ऑगस्ट रोजी हवेली क्रमांक 9 बालाजीनगर धनकवडी या ठिकाणी दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी तुंबड गर्दी केली होती, कारण श्री हनुमंत चव्हाण यांचे 31 ऑगस्ट रोजी रिटायरमेंट होते आहे। त्यामुळे त्यांनी रिटायरमेंट व्हायच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्या लोकांच्या बिल्डर लोकांची दस्त नोंदणी करून देण्यात आलेली आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट दिली असता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दस्त नोंदणी सुरू होती। हनुमंत चव्हाण यांना विचारल्यानंतर मी काय करणार, नोंदणी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दस्त या ठिकाणी आल्या आहेत, त्यामुळे मी दस्त नोंदणी करून देत आहे। या खोट्या पेपर लावून दस्त नोंदणी करणाऱ्या श्री हनुमंत चव्हाण यांच्यावर कारवाई कधी होणार की नाही हे माहीत नाही, पण श्री हनुमंत चव्हाण यांना मोठे अधिकारी पाठीशी घालत नाहीत ना, अशी शंका उपस्थित होते आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून देखील आज अखेरपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्याचे पुणे या ठिकाणचे अधिकारी रवींद्र बिनवडे, नोंदणी उपनिरीक्षक उदयराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून देखील चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने इथून पुढे श्री चव्हाण यांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करण्यात येत आहे, अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी माहिती सांगितली आहे। 1000 बनावट भोगवटापत्र दस्त करून देखील दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांना निलंबित का करत नाहीत? बनावट मोजणी कप्रत रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचे सिद्ध झालं आहे। तुकडेजोड कायद्याविरोधात दस्त या अगोदर विभागीय तपासणीमध्ये दोषी आढळून देखील आपण निलंबित का करत नाहीत? दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांना निलंबित करावे आणि त्यांची पेन्शन बंद करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे आणि त्यांचे सर्व मालमत्ता सरकार तिजोरी जमा करावी। जोपर्यंत महाराष्ट्र सरकारची बुडालेली 5 कोटी रुपये सरकारी तिजोरीमध्ये जमा होत नाही, तोपर्यंत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तीव्र जन आंदोलन उभं केलं जाईल। यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील, माहिती अधिकार प्रदेश अध्यक्ष श्री गणेश घाडगे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष श्री सचिन खंडागळे, शिरूर तालुका माहिती अधिकार अध्यक्ष निलेश लोंढे, पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष योगेश भोसले, पुणे जिल्हा संघटक श्री सागर हंगे, शिरूर तालुका महिला अध्यक्ष आणि महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते।